श्रोते हो, सर्व भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना चेतवणाऱ्या वंदे मातरम या अजरामर गीताचा आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. वंदे मातरम हे गीत आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ ही कादंबरी यांचं अतूट नातं आपल्या मनात रुजलेलं आहे. पण हे गीत पहिल्यांदा प्रसिद्ध झाल्यानंतर सुमारे 7 वर्षांनी त्याचा समावेश या कादंबरीत झाला. हे तुम्हाला माहिती आहे का? वंदे मातरम हे गीत पहिल्यांदा प्रसिद्ध झालं ते 7 नोव्हेंबर 1875 रोजी बंगदर्शन या नियतकालिकात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताला स्वरसाज चढवला आणि 1896 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथांनीच हे गीत सादर केलं. 1905च्या सुमाराला बंगालमध्ये सुरू असलेल्या फाळणीविरोधी आणि स्वदेशी चळवळीला या गीतानं आणि वंदे मातरम या घोषणेनं संजीवनी दिली. याच वर्षी काँग्रेसच्या वाराणसी इथं झालेल्या अधिवेशनात देशपातळीवर वंदे मातरम हे गीत स्वीकारलं गेलं आणि स्वतंत्र चळवळीचा आवाज झालं. 1907 मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी पहिल्यांदा भारताच्या बाहेर बर्लिन इथं तिरंगा ध्वज फडकावला. त्यावर लिहिलेले शब्द होते वंदे मातरम. असंख्य स्वातंत्र्य सेनानी हेच शब्द उच्चारत ब्रिटिशांविरोधात रस्त्यावर उतरले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची देशभक्तीची ज्वाला धगधगती ठेवण्यात या गीतानं बजावलेली भूमिका अविस्मरणीय आहे. म्हणूनच स्वतंत्र भारताचं राष्ट्रगीत म्हणून जनगणमन जेव्हा स्वीकारलं गेलं तेव्हाच वंदे मातरम या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. वंदे मातरम.